आणि आता थेट आपण जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनी समोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन आम्हाला डिग्री दिलेली नाहीये असा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। योग्य मोबदला आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे। यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपली मागणी तुमचे करिअर बाबतीत आहे, हे मुद्दा आम्ही तुम्हाला मार्गी लावून देतो, पण अननेसेसरी जे आउट ऑफ दी कंपनी किंवा आउट ऑफ ते राजसाहेब आणि राजू बजाज साहेब यांची एक बैठक होणार आहे। त्यामध्ये आमचा निर्णय होऊन जाईल। तुमच्या बैठकीत काय चर्चा झाली ते सांगा त्यांचं सोडून। आमच्या बैठकीमध्ये आम्ही फक्त त्यांच्या पुढे आमचे जे मागण्या होत्या, आमचे जे प्रॉब्लेम्स होते, जे कंपनीमध्ये आमची मुलं जे प्रॉब्लेम फेस करतात ते आम्ही त्यांच्या पुढे मांडल्या। आता या सगळ्या याच्यावर चर्चेवर तुम्ही समाधानी झालात आणि आता पुढे काय करणार? आता आम्ही समाधान झालो। राजसाहेबांचा आदेश आहे 4 दिवसाचा वाट पहा। एवढे दिवस आम्ही 1 महिना झालो, 1 महिन्यापासून आम्ही वाट पाहत आहोत। अजून 4 दिवस आम्ही वाट पाहू, राजू बजाज साहेबांशी बोलू। जर आम्हाला परत काही अडचण आली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या खंबीर पाठीशी आहे। मॅनेजमेंट आम्हाला आज लिहून देते। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।